योजना आता 8वा हप्ता जो आहे तो बंद होणार आहे। 5 लाख लाडके बहिणींना आता हप्ता बंद आहे। जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला आता जानेवारीचा सुद्धा हप्ता येणार नाही, सोबत तुम्हाला फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता येणार नाही। 5 लाख लाडक्या बहिणी आतापर्यंत बाद झालेल्या आहेत, पुढे सुद्धा या बाद होणार आहेत। अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिलेली आहे। आपण माहिती सुद्धा बघणार आहोत, डिटेल माहिती। आता हप्ता बंद झालेला आहे, इथून पुढे तुम्हाला हप्ते येणार नाहीत। मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यातून मी तुम्हाला यादी सुद्धा सांगणार आहे। तुमचं नाव आहे का हे तुम्हाला कसं सांगणार आहे, मी सांगणार आहे तुमचं नाव आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे। अपात्रांची यादी आता आपल्याकडे आलेली आहे, बघा यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही मी तुम्हाला कसं चेक करायचं ते सुद्धा सांगणार आहे। कारण 5 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आता बाद झालेल्या आहेत आतापर्यंत, आणि हा जो आकडा आहे तो जवळपास भरपूर पुढे जाणार आहे। 15 ते 20 लाख पर्यंत हा आकडा तो आहे तो जाणार आहे। तर आतापर्यंत फक्त 5 लाखांचा आकडा पुढे आलेला आहे, पुढे तो हप्ता वाढू म्हणजे पुढे जो आकडा आहे तो वाढू शकतो। आणि जर तुम्हाला आतापर्यंत जानेवारीचा हप्ता आला नसेल तर कदाचित ते हे पण कारण असू शकते की आता इथून पुढे तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नाही तर इथून पुढचे जे फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता आहे जो आता वाटप होणार आहे तो फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा येणार नाही, आणि इथून पुढचे हप्ते तुम्हाला सगळेच बंद होणार आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये काही महत्त्वाची कारणं समोर आलेली आहेत, त्याच्यामुळेच तुमचं नाव हे यादीत आलेलं आहे आणि अपात्रांची यादी आता आलेली आहे। तर व्हिडिओ हा पूर्ण पहा, व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती आपण इथं व्हिडिओमध्ये देणार आहोत। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण आत्ताच 15 मिनिटापूर्वीच अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। काय जबरदस्त माहिती आहे, ज्याच्यामुळं आपल्याला सगळी डिटेल माहिती कळणार आहे की काय अशी रिझन्स आहेत, काय आहे या सगळ्या गोष्टींची एकंदरीत थोडक्यात माहिती त्यांनी सांगितलेली आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना तिथं कळणार आहे की त्यांना आता इथून हप्ता पुढे येणार आहे की नाही। जवळपास 5 लाख लाडक्या बहिणी आत्ता तरी त्यांनी बाद केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये त्या पुढे आलेल्या आहेत। 5 लाखांचा आकडा आता प्रसिद्ध झालेला आहे, पुढे तो आकडा वाढवत हळूहळू जवळपास 10, 15, 20, 25 लाखापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे। तर आता बघा ट्विटरवरती स्वतः अदिती तटकरे मॅडम, ट्विटर एक प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला माहिती आहे की ट्विटरवरती त्यांनी ट्विट केलेलं आहे। म्हणजे जसं आपलं इंस्टाग्राम आहे तसंच एक ट्विटर नावाचं ॲप्लिकेशन आहे जिथं मोठमोठे नेते मंडळी आपले जे काम आहेत ते सांगत असतात, त्याच्यावरती त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। बघा आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी। आणि या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगणार आहे की फेब्रुवारीचा हप्ता जो आहे 8वा हप्ता हा कधीपासून चालू होणार आहे, काय आहे याच्यामध्ये, कोणाला नेमके पैसे मिळणार आहेत, कुठल्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे, या सगळ्या गोष्टींची सखोल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि जर तुम्हाला 8वा हप्ता पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा, नाहीतर व्हिडिओ सोडून जाऊ शकता। बघा अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः काय सांगितलं, बघा हे त्यांचं अकाउंट आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। बघा यांनी काय सांगितलेलं आहे, दिनांक 28 जून व दिनांक 3 जुलै रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। म्हणजे जो GR आला होता त्या GR नुसार ह्यांना वगळण्यात येत आहे। तर काय आहे बघा, अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीप्रमाणे आहे। अपात्र ठरलेल्यांचं काय आहे नेमके कारण आणि किती आकडा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। आता बघा तो आकडा काय आहे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। आता तुम्हाला मी सांगणार आहे पहिली गोष्ट कोण कोण असणार आहे त्याच्यामध्ये। आता तुम्हाला एक पहिलं काम करायचं आहे, पहिलं काम लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे, लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा जो काही सगळं माहिती ती बघायची आहे। तिथं संजय गांधी निराधार नावाचा तिथे एक कॉलम आहे, त्या कॉलममध्ये तुमचं यस दिसतंय का बघा। कारण काय झालंय, सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे इथं ज्यांचं संजय गांधी निराधार योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे ते जे लाभार्थी आहेत अशा जवळपास किती महिला आहेत, 2,30,000 महिला आहेत। तर ज्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाडक्या बहिणी आतापर्यंत हप्ता घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झालेला आहे। परत एकदा सांगतोय, ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा हप्त्याचे पैसे घेत आहेत त्यांना जानेवारीपासूनच नाही तर फेब्रुवारीपासून सुद्धा आता इथून पुढचे एकही हप्ता येणार नाही। लक्षात घ्या, हा आकडा वाढणार आहे 100%, कारण ज्यांच्या पुढे संजय गांधी निराधार योजना यस आलेला आहे, यस बघा तुम्ही स्वतः लॉग इन करून बघू शकताय, तुम्हाला
तिथं यस दिसत असेल तर तुम्हाला आता पैसेही येणार नाहीत. संजय गांधी निराधार योजना ज्यांचे जे असेल त्यांना आता पैसे येणार नाहीत. सोबत दुसरं कारण सांगतोय, वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 आहेत, तर त्यांना सुद्धा आता पैसे येणार नाहीत. 2,30,000 ह्या संजय गांधी निराधार योजना, 65 पेक्षा जास्त वय असलेल्या त्या 1,10,000 महिला. तिसरं, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाड्या असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छेने योजनेतून नाव माघारी घेणाऱ्या 1,60,000 महिला आहेत. बघा, 1,60,000 महिला आहेत आणि अशा एकूण 5 लाख लाडक्या बहिणी आतापर्यंत अपात्र झालेल्या आहेत. परंतु हा आकडा निश्चितच वाढणार आहे, कारण सर्वेमध्ये असं आलेलं आहे की अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या नोकरी करत आहेत, ज्या नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत, म्हणजे ज्या पगार घेतात, ज्यांचा पगार 20,000च्या पुढे आहे. 20,000च्या पुढे काय बोलतो आहे मी, 20,000च्या पुढे म्हणजे जवळपास 25,000च्या पुढे. आता जर आपण बघितलं तर 25,000 जी महिला महिन्याला कमवत आहे 25,000 रुपये, तर अशा लाडक्या बहिणींना आता एकही रुपया येणार नाही. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे जे पगार आहे ते 25,000च्या पुढे असेल आणि तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे घराचं ते 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर मात्र आता तुम्हाला हप्ता येणार नाही. फेब्रुवारीपासूनचे हप्ते तुमचे बंद होणार आहेत, कारण हा आकडा हळूहळू वाढणार आहे. आता 5 लाख आहे, हा एकदमच तुम्हाला 50 लाख सुद्धा दिसू शकतो किंवा 10 लाख सुद्धा दिसू शकतो. कारण आपण जर बघितलं तर पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा ज्या नोकरदार वर्गात स्त्रिया आहेत त्यांनी सुद्धा लाडकी बहिणीचा हप्त्याचे पैसे घेतलेले आहेत. भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना 30,000 पगार आहे, तरी सुद्धा त्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत आहेत. हे कुठंतरी शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर तिथं तातडीचा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना अजूनही जानेवारीचा हप्ता आलेला नसेल त्यांनी समजून घ्यायचंय, आपलं नाव काढलं गेलेलं आहे. जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला नाही तर तुम्ही समजून घ्या, तुम्हाला आता हप्ते येणं बंद होणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता पण तुम्हाला येणार नाही किंवा जानेवारीचा हप्ता सुद्धा येणार नाही, कारण जानेवारीचा हप्ता वाटप झालेलं आहे, पूर्णतः वाटप झालेला आहे. ज्यांना आतापर्यंत जानेवारीचा हप्ता आला आहे त्यांनाच पुढं फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा येणार आहे. मागचे हप्ते ज्यांना आले नाहीत, म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल, जानेवारीचा हप्ता ज्याला आला नाही त्याला पुढचे हप्ते येऊ शकत नाहीत. परंतु जर जानेवारीचा हप्ता तुम्हाला आला असेल, त्यामुळं असंही नाही की तुम्हाला फेब्रुवारीत हप्ता येईल, कारण सांगतोय, जर तुमचं आता पडताळणी झाली म्हणजे फेब्रुवारीच्या अगोदर, तर तुमचं फेब्रुवारीत सुद्धा नाव काढलं जाऊ शकतं. एक सांगतोय, ज्या ज्या नोकरीला लाडक्या बहिणी आहेत आणि ज्यांची पगार 30,000 आहे, तर त्यांनी स्वतः समजून घ्यावं की आता तुमचं पैसे येणं बंद होणार आहे. आणि ज्याच्या घरी 4 चाकी आहे अशा सुद्धा लाडक्या बहिणींनी समजून घ्यायचंय, आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता आता येणार नाही. त्यामुळं लक्षात घ्या, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. बाकीच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 100% पैसे हे येणार, ह्यासाठी शासन हे कटिबद्ध असल्याचं स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आता आपण बघितलेले आहेत. आता आपण बघत आहोत की कोणते ते जिल्हे आहेत, ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप वगैरे हे सगळं कमी केलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगतोय कोणत्या बँका आहेत ज्याच्यामध्ये आठवा हप्ता येणार आहे. तर बघा, आठवा हप्ता येण्यासाठी तुम्हाला SBI बँकेचं खातं असणं गरजेचं आहे. पोस्टाचं खातं असलं तरी चालेल, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC, ICICI, कुठलीही बँक असू द्या चालेल. जिचा IFSC कोड असतो ती बँक चालेल, आणि ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे ती बँक सुद्धा चालणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो आहे की 100% की कोणते ते जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये पैसे वाटप होणार आहे आणि कुठं त्या लाडक्या बहिणी काढलेल्या आहेत. बघा, प्रामुख्याने जर आपण जिल्हे बघितले तर पुणे, मुंबई, अशा ठाणे, अशा महत्त्वाच्या जिल्ह्यातून ह्या 5 लाख लाडक्या बहिणी बाद करण्यात आलेल्या आहेत. पुढं तिकडं सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर अशा सुद्धा जिल्ह्यातून काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे, बागायत शेती आहे, अशा सगळ्या लाडक्या बहिणींना सुद्धा काढण्यात आलेलं आहे. ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात अशा सुद्धा लाडक्या बहिणींना काढण्यात येणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 8व्या हप्त्याची मी जबरदस्त माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.